वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळेच दिग्गज इकडे बसलेले आहेत. फार काय बोलत नाही, मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला असं वाटतं मी केक आणला होता पुढे, हां मी पण एक केक आणलाय. तर मला असं वाटतं पण सगळ्यांनी तो तिकडे मला काही चित्रपट जे आवडले याच्यामधला मला सगळ्यात आवडलेला सुबोध यांचा चित्रपट मला कट्यार काळजात दुसरी आपण होतं. त्याचं जुनं नाटक होतं कट्यार काळजात घुसली, तर ते दूरदर्शनवरती होतं आणि मी ऐकलं होतं की त्याच्यामध्ये एशियाडच्या वेळेला जे शूट केलेली जी नाटकं होती त्यातली बरीचशी इरेज केली. त्याच्यामध्ये कट्यार काळजात घुसली हे पण नाटक गेलं. ते ज्यावेळी मी माझ्या एका मित्राला सांगितलं की अशा प्रकारे एक नाटक होतं आपलं कट्यार काळजात घुसली, ते इरेज केलं गेलं. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं म्हणजे कट्यार काळजात घुसली. पण ते नाटक आता काही मिळणार नाही. पण तीच गोष्ट मला असं वाटतं सुबोध, सचिनजी आणि इतर सर्व लोकांनी जी जिवंत केली मला, म्हणजे ती आजही पुढे लोक बघू शकतात. काय होतं हे त्या नाटकामध्ये हे पाहू शकतात. ही मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. सुबोध यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या करिअरला 25 वर्ष पूर्ण झाली याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण सर्वच जण सुबोधना शुभेच्छा द्यायला आलेलो आहोत. अभिनेता म्हणून सुबोध कसे आहेत हे मी काय सांगण्याची आवश्यकता नाही, पण सुबोध बद्दल एक गोष्ट मी नक्की सांगेन. सुबोध सगळ्यांना आपला वाटतो, पण मला खात्री आहे की आपण सगळेजण इकडे जमले आहेत. सगळ्यांना असं वाटतं की सुबोधची सगळ्यांची ओळख आहे, पण आपली खास ओळख सुबोध हे एक सुबोधचं वैशिष्ट्य आहे. नाहीतर बघा ना, आता आम्ही इतक्या वर्षांनी एकत्र आलो तरी आमच्या सोबत दोघांनी असं वाटतं की तो आमच्या सोबत. आणि सुबोध एक नक्की आवर्जून मी सांगेन, कारण मी लहान असताना काशीनाथ घाणेकर यांना पाहिलेले आमच्या घरी पण यायचे. त्याच्यामुळे त्यांच्या जेवढ्या काही आठवतात तेवढ्या बारीक सारीक लकवी आज सुद्धा माझ्या लक्षात आहे. पण मी तुमचा पिक्चर बघताना मला असंही कुठेही वाटलं नाही की हा सुबोध भाऊ आहे, ते काशीनाथ घाणेकरच वाटते मला. हे तुमचं वैशिष्ट्य आहे ना, ते खरंच फार कमी जणांमध्ये आढळतं. आणि आत्ता तर मला असं वाटतं हाफ सेंचुरी झालेली आहे आणि हा आलेख असाच वाढता राहो. शतक महोत्सवी वर्षाला सुद्धा आणखीन काही नवीन ट्रेलर बघायला आम्ही नक्की येऊ. मनपूर्वक शुभेच्छा. माझ्यावरच्या प्रेमापोटी मला आशीर्वाद म्हणून मी म्हटलं तसं माझ्या आयुष्यात माझ्या दिग्दर्शकांचं स्थान देवापेक्षा कमी नाही आहे. आणि ज्यांच्याकडे मला काम करण्याचं भाग्य लाभलं ते गोविंद गिलानी सर स्वतः इच्छा आहे. मला असं वाटतं अशा दिग्दर्शकाचा आशीर्वाद आपल्याला मिळण्याच्यापेक्षा अजून दुसरं काय असू शकतं. तर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सगळे माझे निर्माते, सगळे माझे दिग्दर्शक, सगळे माझे लेखक की ज्यांच्याशिवाय ह्या वेगवेगळ्या भूमिका लिहिल्या जाऊ शकत नाही, आणि ज्या दोघांना बघून आपण सगळ्याच जणांनी, माझ्या पिढीतल्या सगळ्याच जणांनी आपली कारकीर्द सुरू केली, ते अशोकजी तुम्ही, सचिनजी तुम्ही आणि गोविंदजी तुम्ही प्लीज इथे या. आपण इथे असावं. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या केकचं कटिंग करतो. आपण हा केक खाऊया आणि मग आपण बाहेर जाऊया. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक. काय बोलू मी या माणसाबद्दल.
केव्हापासून बघतो याला, हळूहळू हा पुढे जातोय आणि यापुढे जाईल असं मला वाटतंय. भूमिकेतली सहजता ही नावाची एक गोष्ट असते, ही याच्याकडून शिकावी, प्रत्येकाने शिकावी असं मला वाटतं. त्यांनी हिरो म्हणून काम केलेलंच आहे, पण ते लोक मी फार नशीबवान म्हणेन की त्याने केलेला व्हिलन कोणी बघितला असेल तर, मला माहित नाही, पण असा व्हिलन मी तरी कधी पहिला पाहिला नव्हता. इतका सुंदर व्हिलन, चेहऱ्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी केलं होतं हे सगळं. खरं तर विलन वगैरे चेहरे आमचे, पण त्यांनी आपला चेहरा चांगला असू सुद्धा, म्हणजे काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखे चांगले दिसणारे जे हिरो आहेत त्यातला तो आहे. त्यामुळे तो सहज पुढे जाऊ शकला, आम्हाला कष्ट करावे लागले. पण माणूस म्हणून पण फार छान, फारच छान माणूस. आणि माझ्या प्रोडक्शनच्या म्हणजे निवेदितांनी जे प्रोड्यूस केलं होतं पिक्चर एक डाव धोबी पछाड, त्यामध्ये काम केलं होतं त्यांनी. सुबोधला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. सुबोध माझ्याकरता माझ्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा असा स्तंभ आहे असं मी म्हणेन. कारण मी त्याचा नेहमीच आभारी राहीन, ऋणी राहीन. कारण कोणीही नसता विचार केला, तो विचार त्यांनी केला आणि मला कट्यार काळजात भुसलीच्या त्या रोल करता घेतला. आयुष्यभराकरता एक मोठंसं काम करून गेला तो माझ्याकडे, आणि तुझ्या या करेजची मी दाद देतो आणि मी आयुष्यभर तुझा अहसानमंद राहीन त्याच्यासाठी. आणि आता तर तुझ्या करिअरचे 25 वर्ष झाले, तुझ्या आयुष्याचे 50 वर्ष झालेली आहेत. आम्हाला तुझ्या करिअरची सुद्धा 50 वर्ष सेलिब्रेट करायला आवडते आणि ती करावी. आम्ही त्या सेलिब्रेशनला सुद्धा येऊ. हा, आणि 50 वर्ष करिअरची जेव्हा होतील तेव्हा अर्थातच तुझी दोन्हीही मुलं खूप मोठी झालेली असतील परमेश्वराच्या आशीर्वादामुळे. त्यांनी त्यांचं नाव भरपूर कमवलेलं असणारच कोणत्याही परिस्थितीत, यात मला अजिबात शंका नाही. तुझ्या दोन्ही मुलांच्या कुठल्या तरी एका मुलावर मी बायोपिक करेन, पण रोल तू करावा. कारण तेव्हा सुद्धा तू तितकाच पॉप्युलर असणार आहे तुझ्या करिअरच्या 50 वर्ष. अनेक आशीर्वाद, अनेक खूप खूप प्रेम. Many happy returns.